नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती घरचा अभ्यास. आज आपण इयत्ता 6वी 1.3 युनिट 1 सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स. परत एकदा ऐका, सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स, भाज्यांचं गुप्त प्लॅन. गुप्त योजना, प्लॅन म्हणजे योजना, सिक्रेट म्हणजे गुप्त, व्हेजिटेबल म्हणजे भाजी. द वॉर्म अप, बी हेल्दी, निरोगी राहा, मॅच द टेस्ट विथ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. आता पहिली सॉल्ट. सॉल्ट काय असतं? सॉल्टी. सावर असतो लिंबू, स्पायसी असते मिरची, स्वीट असतो शुगर केन, टँगी असते कार. ओके, लेट स्टार्ट. रीड अँड अंडरस्टँड. बलबीर वॉज व्हेरी फॉन्ड ऑफ चॉकलेट्स. बलबीरला चॉकलेट खूप आवडायचे. ही ऑल्सो लव्ह द टेस्टी डिशेस ऑफ हिज मदर मेड. आणि त्याला त्याच्या आईने बनवलेलं जेवण सुद्धा खूप आवडायचं. हाऊ एव्हर ही वूड नेव्हर इट एनी व्हेजिटेबल्स. पण तो कोणतीही भाजी खात नव्हता. हिज मदर वूड गेट अँग्री बट फॉर एनी व्हेजिटेबल डिश बलबीर वूड ऑलवेज से लाऊड नो. पण कोणती भाजी खायला तो नेहमी नाहीच म्हणायचा. लुक ॲट दिस पीस, लुक ॲट दिस पीस बलबीर, दे टेस्ट सो नाईस विथ पनीर. हिज मदर वूड से बट बलबीर वूड मेअरली शेक हिज हेड. त्याची आई त्याला म्हणायची, बलबीर हे वाटाणे बघ, दे टेस्ट व्हेरी नाईस विथ पनीर, पनीर सोबत ते खूप चांगले लागतात. हिज मदर वूड से, त्याची मदर म्हणजे आई नेहमी सांगायची, पण बलबीर डोकं हलवून नेहमी नाही म्हणायचा. नेम एनी व्हेजिटेबल अँड बलबीर वूड टर्न हिज फेस अवे. ही वूड नॉट लुक ॲट इवन गाजर हलवा टॉप विथ नट्स अँड रायझिन्स. बलबीर समोर कोणत्याही भाजीचं नाव घ्यायचं तर तो त्याला तोंड वळवायचा, म्हणजे तो खायला नाही म्हणायचा. ही वूड नॉट लुक ॲट इवन गाजर हलवा टॉप विथ नट्स अँड रायझिन्स. तो गाजर हलवा पण खात नव्हता, त्याच्यावर आपण काजू बदाम रायझिन्स टाकलेले. बलबीर बलबीर्स फादर अँड मदर वूड गेट व्हेरी अँग्री. त्याचे आई वडील बलबीरवर नेहमी नाराज असायचे. बट ऑल व्हेजिटेबल्स वूड फील मोर अँग्री अँड हर्ट. पण भाज्यांना सुद्धा त्याच्याविषयी आणखी राग यायचा, वाईट वाटायचं. बलबीर डज नॉट लाईक मी, आय ऑल्सो नॉट लाईक हिम, ग्राउल्ड मिस्टर पोटॅटो वन डे. बलबीर मला आवडत नाही, आय ऑल्सो डोंट लाईक हिम, मला तो आवडत नाही, मी त्याला आवडत नाही, असा बटाटा एक दिवस म्हणाला. सी हाऊ ही हेट्स मी, क्राईड कॅरेट टॉप्स अँग्रीली. बघा माझ्यावर कसा तो नाराज आहे, असं गाजर म्हणाला. आय वुड लाईक टू स्कोल्ड द फेलो, सेड मिस भेंडी. भेंडी बोलली की मला त्याला एकदा ओरडायचंय जोरामध्ये जाऊन. अँड आय नो हाऊ टू डील विथ हिज दिस स्टबन बॉय. आणि मला मिस्टर करायला सेड नॉट इज माय. मग कारलं म्हणालं की मी या स्टबन मुलाशी कसं बोलतो ते मी तुम्हाला दाखवतो. बाय द टाइम डिनर वॉज रेडी ऑल व्हेजिटेबल्स हॅड वर्क आउट देअर प्लॅन. जेव्हा जेवण तयार झालं तेव्हा प्रत्येक भाजीने त्यांचा प्लॅन बनवला. बलबीर वॉज फॉन्ड ऑफ एग करी. बलबीरला एग करी, अंडा करी जास्त आवडायची. व्हेन द करी वॉज ब्रॉट टू द टेबल ही रेडीली पुट पीस ऑफ एग इन हिज माउथ. आणि जेव्हा त्याच्यासमोर करी ठेवली तेव्हा त्याने रेडीली हावरटपणे ते त्याच्या तोंडामध्ये टाकलं. युक धिस एग वॉज बिटर ही क्राईड. ही डिड नॉट नो दॅट करेला हॅड स्क्वीज इन द ज्यूस ऑन द एग. त्याने जेव्हा खाल्लं तेव्हा त्याला कडू लागला, तो म्हणला युक. ही क्राईड, ही डिड नॉट नो दॅट. आणि त्याला हे माहित नव्हतं की कारल्याचा ज्यूस त्या एगवर टाकलेला आहे. रबिश, इज फादर शाउटेड. बट बलबीर सेड इट इज रिअली बिटर पापा, आज फॉर कस्टर्ड. पण तो म्हणाला हे खरोखर खूपच कडू आहे, असं म्हणाला. पण त्याचे पप्पा बोलले, हे निरर्थक, काय करतोय तू हे असं का बोलतोय. मग त्याने त्यांच्याकडून कस्टर्ड मागितलं. When the custard was being brought, a cauliflower threw big lump salt into it. आणि जेव्हा त्याने कस्टर्ड मागितलं तेव्हा कोबीने त्याच्यावर मोठा मिठाचा खडा टाकला. बलबीर put a spoonful custard in his mouth. He found that salty. He could not swallow it. He custard this
मम्मी कस्टर्ड इज सॉल्टी, हे कस्टर्ड खूप खारट आहे मम्मी. जेव्हा तो खायला लागला तेव्हा मीठ पडल्यामुळे त्याला ते खारट लागलं. बट हिज मदर अँड फादर डिड नॉट बिलीव्ह हिम, आणि त्याचे आई वडील त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. ऑल ही गॉट वॉज स्कोल्डिंग फॉर बिईंग सच अ ग्रम्पी बॉय, आणि सगळे त्याच्यावर नाराज झाले कारण की तो असा निरर्धकपणे काहीतरी बोलत आहे. ही टूक आउट स्लॅब ऑफ चॉकलेट अँड टूक बिग बाईट, बट हिज टंग बर्न बिकॉज व्हेजिटेबल्स हॅड रब चिलीज ऑन द चॉकलेट. मग त्याने काय केलं, त्याच्या पॉकेटमधून चॉकलेट काढले आणि एक मोठा चावा घेतला. पण तो चावा घेतल्यावर त्याची जीभ आणखी गरम तिखट भाजू लागली कारण की व्हेजिटेबल्सने मिळून त्याच्यावर चिल्ली टाकली होती, म्हणजे मिरची टाकली होती. विथ दिस बर्निंग बाउथ बल्बी टर्न अ बिग बाउल ऑफ गाजर हलवा. ही पुट अ स्पूनफुल माउथ. आहा, द हलवा टेस्टेड स्वीट अँड नाईस. ते तिखट लागल्यामुळे त्याने काय केलं की बाउल मधला गाजर हलवा घेतला आणि त्याच्या तोंडामध्ये टाकला, आणि नंतर म्हणलं आहा किती चांगला लागतोय, किती गोड आहे, किती मस्त आहे. ही टूक अनदर स्पूनफुल अँड देन अनदर. मग तो एक एक चमचा खात गेला. इट सरप्राईज दॅट गाजर हलवा कुड सो बी टेस्टी अँड ही हॅड ऑलवेज रिफ्यूज टू इट इट. ही लाईक मच दॅट एट अप ऑल हलवा इन द बाउल. तो सरप्राईज झाला की हलवा एवढा पण एवढा टेस्टी लागतो, मी कधी खाल्लाच नाही, मी दरवेळी नाहीच बोलत होतो. तो त्याला इतका आवडला की तो एक एक चमचा खात गेला. नेक्स्ट मॉर्निंग बलबीर्स मदर ओपन द फ्रीज, टेक आउट मिल्क फॉर टेकिंग टी. दुसऱ्या सकाळी बलबीरच्या मम्मीने फ्रीज खोलला. चहा बनवण्यासाठी दूध पाहिजे होतं तिला, म्हणून तिने फ्रीज खोलला. शी फाउंड द बाउल ऑफ गाजर हलवा एज एम्प्टी, आणि ती पाहिलं तर गाजर हलवा एम्प्टी आहे. हु हॅज रिटर्न गाजर हलवा कोणी खाला, असं तिने विचारलं. आय एट इट मम्मी, बलबीर सेड. आणि बलबीर बोलला, ते मी खाला. यू हेट व्हेजिटेबल्स डू यू नॉट. मग त्याची मम्मी बोलली, तुला तर भाजी आवडत नाही, मग तू का खाल्लास. येस मम्मी, आय डिड हेट व्हेजिटेबल्स बट आय डोंट एनीमोर. पण मम्मी, मी अगोदर भाज्यांना हेट करत होतो, म्हणजे भाज्यांच्या विरोधात होतो, मला खायला आवडत नव्हतं, पण आतापासून नाही. आता मी भाजी रोज खाईल. बलबीर मदर वॉज हॅपी, बलबीरची मदर खूप हॅपी झाली. गुड बॉय शी सेड अँड हविंग, तू चांगला मुलगा आहेस, आणि तिने त्याला हक केलं, मिठी मारली. आता ग्राउल्ड वर्ल्ड बास्केट पाहूया आपण. मेड अ लो नॉईज इन द थ्रोट ऑफ शो अँगर. ग्राउल म्हणजे एक मंद आवाज घशातून काढणे. स्क्वीज म्हणजे प्रेस समथिंग हार्ड इन पर्टिक्युलर पर्पज, आपण लिंबू वेळतो त्या टाईपमध्ये. ग्रेडिली ऍक्टिंग अ वे दॅट शो डिझायर मोर फूड दॅट इज ऍक्च्युअली नॉट. ग्रेडिली म्हणजे आपण हावरटपणे खातो. स्कोल्डिंग म्हणजे आपण जोराने एकमेकांना ओरडतो, याला बोलतो स्कोल्डिंग. अँग्री टू समवन बिकॉज ही वॉज डन समथिंग बॅड ऑर रॉंग, कोणी चुकीचं केलं तर. डिस्कस इन पेअर एनलिस्ट ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड अँड डिसएडव्हान्टेज ऑफ पॅकेज फूड. ॲडव्हान्टेज ऑफ हेल्दी फूड, याच्यामुळे भेटते आपल्याला हेल्दी लाईफ. अनहेल्दी लाईफ. नंतर हेल्दी फूडमध्ये भेटतं आपल्याला एनर्जी, याच्यामुळे भेटतो आपल्याला इलनेस, याच्यामुळे आपल्याला आजार येतं. हेल्दी फूडमध्ये आपल्याला अजून काय भेटतं, वेल मॅनर्ड वर्क, आपण चांगल्या मॅनरमध्ये काम करू शकतो. नॉट वेल मॅनर्ड वर्क. आता आपल्याला रीड द केअरफुली अँड सर्कल इटेबल मेन्शन इन इट, याच्यामध्ये खायचे पदार्थ आहेत ते आपल्याला शोधायचे आहेत. इथं दिला कस्टर्ड, चला शोधूया. पनीर, चला शोधूया. आणखी काय येईल, चिल्ली, चिल्ली.
नंतर आहे काय शोधताय आपण, चिल्ली शोधली आहे. चला चला, मदत करा मदत करा. शोधा पाहू. कॅरट दिसलं का? आणखी काय शोधता येईल? ज्यूस, भेंडी, आणखी काय भेटेल ते तुम्ही शोधा. बाकी आता आपण पुढे बघूया. क्लासिफाय वर्ड्स मेअरली, क्लासिफाय वर्ड्स मेअरली, रन, हंगरी, बॉल, टी, अँग्री, हंगरीली, कॅच. आता याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह काय येईल? म्हणजे विशेषण. हंगरी भूक लागणे, अँग्री नाराज होणे येईल, नाउन्स येईल बाउल, टी. वर्ब मध्ये येईल रन, कॅच. ऍडवर्ब मध्ये येईल मेअरली, हंगरीली. नंतर एक कम्प्लीट फॉलोइंग मेसेज फॉलोइंग गिवन वर्ड. डिअर व्हेजिटेबल यू आर, या ब्रॅकेट मध्ये आपल्याला लिहायचं डिअर व्हेजिटेबल यू आर नीड, हे तू आमची नीड आहेस. यू गिव्ह अस विटॅमिन्स अँड काय काय देते, एनर्जी. यू प्रोटेक्ट अस फ्रॉम इलनेस. यू कीप अस हेल्दी. वी मस्ट eat you to stay fit. Thank you what you do for us. Your fan Balbir. आता read following words. Real, really. Greed, greedily. आता सफिक्स बनवायचा. स्लो, slowly. Happy, happily. Easy, easily. Like, likely. Quick, quickly. Quick, quickly. Simple present tense. I play. We play. He plays. It plays. You read. You read. She reads. They read. आता use simple present tense for daily routine, regular actions. The sun rises in the east. I go to school every day. She drinks daily. Read given table and choose one word. I run fast. I play cricket. You read book. We watch TV. They eat mangoes. They eat mangoes. He cuts vegetables. She runs fast. Underline silent letters in the given words. आता अंडरलाइन आहे नाईट, के अंडरलाइन आहे, के सॉरी. नंतर के नॉलेज, नॉट. लिम, यम, डम. कॉम, सायकोलॉजी, निमोनिया, पी अंडरलाइन आहे. ऑनेस्ट, एच अंडरलाइन आहे. आवर, यस, यस अंडरलाइन आहे. अशा प्रकारे सिक्रेट प्लॅन ऑफ व्हेजिटेबल्स हा धडा आपला शिकून झालेला आहे. व्हिडिओ आवडला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा.
धन्यवाद.